मांस खायची, गुडभर माती तपश्चर्या केली. शंकर भगवान प्रसन्न झाले आणि शंकर भगवान प्रसन्न झाल्यानंतर शंकर भगवंताने सांगितलं, मागा तुम्हाला काय मागायचे ते. आता हिनं मागावणं चांगलं काहीतरी, इंद्रपद दे मला, देव लोकांमध्ये दे, काहीतरी मागावणं. ते मला ज्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याने भस्म व्हावं, घेतलं मागून तथास्तु. पण ज्यानं वरदान दिलं त्याच्याच पाठीमागं लागला. का तर महादेवाची पार्वती पाहिलेली होती आणि पाहिल्यामुळं तो असणारा कसं झालं, विषयामध्ये लोलुप्त झाला आणि विषयामध्ये लोलुप्त झाल्यामुळं शंकर भगवान त्याच्याच पाठीमागं लागला. शंकर भगवान पुढं पळायला लागले. हा भस्मासूर, वरकासूर म्हणा, भस्मासूर म्हणा, मागं पळू लागलेला आहे. त्यावेळेस पार्वती माता विष्णू भगवंताकडे गेल्या आणि विष्णू भगवंताला सांगितलं, हे बंधू राजा, माझे पती महाराज संकटामध्ये पडलेले आहेत, त्याला वाचवा, नाहीतर तो भस्मासूर माझ्या पतीचा मारल्याशिवाय सोडणार नाहीये. विष्णू भगवंताने सांगितलं, पार्वती चिंता करू नको, त्याच्या क्षणामध्ये मी ते नाश करतोय. तात्काळ असणारं विष्णू भगवंतानं रूप बदललं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं. शंकर भगवान पुढे गेले, निघून गेलेले आहेत. हा भस्मासूर असणारा किंवा भरकासूर पाठीमागून येऊ लागलेला आहे. त्या माध्यमामध्ये मध्यस्थी असणारे विष्णू भगवान गेले. ए कुठं पळायला लागलास? मला शंकराला मारण्यासाठी. मला काय कारण आहे? मला त्याच्या डोक्यावर हात ठेवला की तू मरणार आणि तू मेला की त्या शंकराची पार्वती मी माझी पत्नी करून घेणार आहे. काय येडाईस म्हणलं तू? त्याचा प्रयोग बघितलास का? परीक्षा बघितलीस का? आणि बिगर परीक्षा बघताच मला पळायला लागलास, असं कसं काय जमणार आहे? परीक्षा बघावं लागेल ना, खरं आहे का खोटं आहे, त्यानं खोटं वरदान दिलंय का खरं वरदान दिलंय ती. मला तेवढं नाही म्हणून बघितलं, मला ठेवून बघ, मला परीक्षा करून तर बघ म्हणला. ठेवून हात ठेव मला डोक्यावर हात. याला बी काही कळालं नाही. उचलला स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. जसा ठेवला तिथं भस्म झाला. मोहिनीच्या पायी भस्मासूर मेला, मोहिनीच्या पायी भस्मासूर मेला, मोहिनीच्या पायी भस्मासूर मेला, मोहिनीच्या पायी भस्मासूर मेला. कृष्ण भगवान की जय. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. सात्विक कर्म केलं तर सात्विक फळ मिळेल, नास्तिक कर्म केलं तर ते असणार दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. जीव, प्रत्येक जीव कर्मामध्ये अडकलेला आहे. एक वेळेस सगळे ऋषी मंडळी असणाऱ्या यमुना नदीच्या काठावर जमल्या गेलेले आहेत. भृगु आहे, च्यवन आहे, आत्री आहे, भारद्वाज आहे, वशिष्ठ आहे, वामदेव आहे, जाबाली आहे, मार्कंडे, आत्री आहे, आधी पूर्ण ऋषी किती नावं घेऊ. सगळे ऋषी बसलेले आहेत. म्हणजे तिन्ही देवाची परीक्षा घ्यायची, पण परीक्षा पाहण्यासाठी कुणाला पाठवावं. ती म्हणते त्याला धडा, ती म्हणते त्याला धडा, ती म्हणते त्याला धडा. मग त्यांच्यामध्ये तर्क वितर्क झाला आणि सगळ्यांनी विचार केल्यानं सांगितलं भृगु ऋषीला पाठवा. भृगु ऋषीला पाठवा. भृगु ऋषीने होकार दिला. भृगु ऋषी निघाले तिन्ही देवाची परीक्षा पाहण्यासाठी. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले माझा एक प्रश्न आहे. ब्रह्मदेव म्हणले तुम्हाला जर वेळ असेल तर थोडं थांबा आणि वेळ नसेल तर तुम्ही शंकर भगवंताकडे जा. मी कारण सृष्टीकर्माच्या माध्यमामध्ये अडकलेलो आहे, याच्यामुळे मी सृष्टीकर्म करत आहे. तुम्ही वेळ असेल तर थांबा, नसता शंकराकडे जा. भृगु ऋषीला रागाला शंकराकडे गेले. आता शंकर भगवानही रागीट, भृगु ऋषी रागीट गेले. ते म्हणले माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. म्हणले मी सृष्टी संहारामध्ये अडकलेलो आहे, तुम्हाला वेळ असलं तर थांबा, नसता तुम्ही विष्णू भगवंताकडे जा. राग आला कुणाला? भृगु ऋषीला.
रागा तन 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 करत वैकुंठाच्या ठिकाणी गेले. आता हे विष्णू भगवंताला कळालं गिऱ्हाईक मोठं कडक आहे. त्यांनी वैजयंती माळ काही असणारे गळ्यामध्ये आभरणं होते आभूषण ते सगळेच्या सगळे बाजूला सारले. कारण पुढे काय होणार आहे त्यांना क्रिया माहित होती. गुरुशी गेले तर त्याने झोपेचं सोंग केलेलं आहे. वैजयंती माळ ते सगळं बाजूला सारलेलं आहे आणि झोपेचं सोंग केलेलं आहे. म्हणजे एकाकडे गेलो सृष्टी कर्मामध्ये अडकला, दुसऱ्याकडे गेलो संहारामध्ये अडकला आणि तिसऱ्याकडे गेलो प्रतिपालन करणार. तो मला झोपला या रागाला. रागाच्या आयुष्यामध्ये उजव्या पायाची लात भगवंताच्या छातीवर मारली. जशी लात मारली तशीच उमटल्या गेली. विष्णू भगवान आता काही झोपलेले नव्हते, उठले. म्हणले भृगुवर्य तुम्ही आला ते मला माहित नाही, तुमच्या पायाला लागला असेल. माझं वज्रासारखं शरीर आहे, तुमचे पाय दुखत असते. पाय चोपायला केले, पाय चोपायला चालू केले. भृगुऋषीला कळून चुकलं सर्वांमध्ये श्रेष्ठ देव जर असेल तर विष्णू भगवान आहे. भगवंताला नमस्कार केला आणि भृगुऋषी त्या ऋषी मंडळीमध्ये आलेले आहेत आणि सांगितलं सर्वांमध्ये देव श्रेष्ठ जर असेल तर विष्णू भगवान आहे. ते पालन करणारे आहेत, सृष्टीचं जगवणारे आहेत आणि संहार करते. याच्यामधले सर्वगुण संपन्न जर असतील तर असणारा विष्णू भगवान आहे. हे सगळेच्या सगळे कर्मामध्ये अडकले दोन, पण हे कर्मामध्ये अडकले नाहीत, धर्मामध्ये अडकल्या गेलेले आहेत. सविस्तर सांगितलं. इतिवृत्तांत कळायला गेला. याच्यानंतर भगवंतांनी विराट रूप धारण करून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणारं सर्व जगताची जीव असेल, वृक्ष असेल, वेली असेल, पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असतील, घार असेल, सगळे काही असणारं भगवंतानं यावत या सृष्टी तलाच्या ठिकाणी जीव जिथे निर्माण केलेले आहेत असं भगवंताचं वर्णन आलेलं आहे. याच्यानंतर वंश विस्तार. या वंश विस्तारामध्ये एकामागून एक पुष्कळ असणारे जन्माला आले. पण वज्रनाभाचा प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्धाचा मुलगा वज्रनाभ हा सूर्यवंशाचा शेवटचा हा वज्रनाभ आहे. वज्रनाभाचा प्रतिभावचा स्वभावचा शांतसेनाचा सत्यसेन हा शेवटचा असणारा वंशस्थ या यादव कुळामधला राहिलेला आहे. ज्यावेळेस यादव वंशाचा संहार झाला त्यावेळेस फक्त असणारा वज्रनाभ राहिलेला होता आणि अर्जुनानं हे सर्वच्या सर्व आणून मथुरा नगरीचा राजा या वज्रनाभाला बनवलेलं होतं. याच ठिकाणी 8व्या स्कंद पूर्ण होतोय, 9व्या स्कंदामध्ये प्रवेश आहे. आता यदुवंशाला श्राप कसा झाला आणि त्या श्रापामधून या सर्वांची निवृत्ती कशी झाली, भगवंतानं काय कार्य केलं आणि शाप कसा मिळाला हे आपल्याला थोडक्यामध्ये वर्णन करून पुढे जायचं आहे. द्वारकेच्या ठिकाणी वशिष्ठ, वामदेव, दुर्वास असे महान ऋषी वास्तव्य करून होते. पण भगवंतांनी चेतवून दिली, पुढचं भविष्य जाणलं आणि हे सर्वच्या सर्व ऋषी मंडळी द्वारकेमध्ये होती. हे सर्वच्या सर्व ऋषी मंडळी असणाऱ्या पिंडारक क्षेत्राच्या ठिकाणी पाठवली. कारण त्याला पुढचं भविष्य भगवंताला माहीत असल्यामुळं त्यांनी पिंडारक क्षेत्राच्या ठिकाणी हे सर्वच्या सर्व ऋषी मंडळी पाठवल्या गेली आहे. ज्यावेळेस ऋषी मंडळी पाठवली, नित्य कर्म त्यांचं चालू आहे आणि अशा पिंडारक क्षेत्राच्या ठिकाणी कारण विनाशकाली विपरीत बुद्धी ही प्रत्येक जीवाला निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीये. या माध्यमातून सांबाधिक आहे, प्रद्युम्न आहे, अनिरुद्ध आदी करून जिथे असणारे कृष्णपुत्र त्या वनामध्ये गेलेले आहेत आणि वनामध्ये गेल्यानंतर त्यांना बघा विनाश काळ आला की माणसाला वाईट बुद्धी सुचल्याशिवाय राहत नाहीये. सगळ्या जणांनी मिळून असणारा सांबाला स्त्रीवेश दिलेला आहे, पार्ट बनवले आणि काय केलं, एक चिंध्याचा बोचका आपल्या उदराच्या ठिकाणी बांधला गेला. का बांधला गेला तर गरोदर आहे असा भास व्हावा, असं माध्यम व्हावं ह्या हेतून असणाऱ्या सांबाला कमरेच्या ठिकाणी असणारा बोचका बांधला आणि बुरका घ्यायला लागला, ओळखू येऊ नये. आता ते अंतर्ज्ञानी होते, भूत भविष्य आणि वर्तमान जाणणारे ऋषी होते आणि त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर ऋषी मंडळीला यांनी प्रश्न केला की आमची ही यादव कुळामधली वधू आहे आणि अगदीशय लाजरी आहे, हिला कोटीपुत्र संतान मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे असं विचारल्यानंतर त्या ऋषी मंडळीने एकमेकाच्या तोंडाकडे बघितलं, असं नुसतं बघितलं आणि सगळ्या जणांनी सांगितलं हिच्या पोटी असणार मुसळ जन्मणार आहे आणि जन्मणार आहे पण यादव कुळाचा संहार करणार आहे. श्राप दिला. हे घाबरले, आडबाजूला गेले आणि ते चिंध्या वाढायला लागल्या. चिंध्या नाही तिथं मुसळ पडलं खाली पाठी दिशेनं
ते सगळेच्या सगळे घाबरले. द्वारकेमध्ये प्रवेश केला आणि उग्रसेनजीला सांगितलं मला असा असा प्रकार घडलाय. मग त्यांनी काय केलं, त्या मुसळाचं बारीक चूर्ण केलं, बारीक, पण त्याच्यामध्ये एक मोठा तुकडा राहिला, ते काही बारीक व्हायला गेला. आणि उग्रसेनजीने सांगितलं की मुसळाचे तुकडे आहेत ना चूर्ण केलेले, उचला आणि समुद्रामध्ये टाकून द्या. दिले टाकून. ते तुकडे लहान 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 कण हे पाण्याच्या ओघानं वाहत 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 कुठे आले म्हणतात तर सोरटी सोमनाथच्या ठिकाणाहून 3 किलोमीटर अंतरावर प्रभास पाटण नावाचं क्षेत्र आहे. तुम्ही गेला तर बघा, बरोबर आहे ना, जनताच वाटतं. सोरटी सोमनाथून 3 किलोमीटर अंतरावर की जिथून भगवंतांना अवतार संपवल्या गेलेला आहे, त्या प्रभास पाटण क्षेत्राच्या ठिकाणी ते वाहत वाहत आले आणि त्याचे लोहाळे बांधल्या गेले. आणि मोठा जो तुकडा होता तो माशाने गिळला होता. तो तुकडा माशाने गिळला होता आणि तो माशाने गिळलेला तुकडा त्या जरावैद्यानं जाळं टाकलं आणि जाळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तो असणारा तुकडा माशाच्या पोटामध्ये सापडला. त्या जरावैद्याला कळालं की याच्यापासून असणार शिकार चांगली होतीये, याच्यापासून शिकार चांगली होतीये. असा जरावेद कोण होता तर राम अवतारातला वाळी होता. त्यानं बाणागराच्या ठिकाणी लावलेला होता. इकडं पुढं वसुदेव आणि देवकीला नारद महर्षीने उपदेश केलेला आहे की जीवन मरणाच्या फेऱ्यामधून सुटून परमपदाची प्राप्ती कशी करून घ्यावी याच्यावर ऋषभदेवाचे 9 पुत्र कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, चमस, पिपलायन, आविर्होत्र असे जे काही 9 पुत्र योगेश्वर झालेले होते. या 9 योगेश्वराचं नारद महर्षीनं ज्ञान उपदेश जो जनक राजाने केलेला, जनक राजाला दिलेला होता ज्ञान उपदेश आहे 9 योगेश्वरांनी, तोच उपदेश नारद महर्षीनं द्वारकेच्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीला केलेला आहे. कारण तुम्ही आम्ही मायामय पडळामध्ये अडकून पडलेला आहोत. या मायामय पडळामधून आपली निवृत्ती करून परमपदाची प्राप्ती करून कशी घ्यावी याच्याविषयी राजा जनकाने या 9 योगेश्वराला वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं या 9 योगेश्वराने दिलेले आहेत. भक्ती मार्ग कसा आहे, ज्ञान मार्ग कसा आहे, कर्म मार्ग कसा आहे, उपासना मार्ग कसा आहे, हे सर्वच्या सर्व विचारल्यावरून ह्या 9 योगेश्वरांनी राजा जनकाला उपदेश केलेला आहे. आणि जो राजा जनकाला उपदेश जो केलेला होता तोच उपदेश सांगितला गेलेला आहे. ज्यावेळेस असणारा माया होती, ममत्व होतं, मीपणा होता, अज्ञान होतं, ज्यावेळेस नारद महर्षीनं या वसुदेव आणि देवकीला जो ज्ञानोपदेश केला त्यावेळेस समष्टीकडे गेलेले आहेत, म्हणजे समतेकडे गेलेले आहेत. विष्टी सोडून दिली, विकार सोडून दिले आणि समरूपामध्ये भगवंत स्वस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेले आहेत. काही वाचिक मानसिक अवस्थेमध्ये त्या भगवंत स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालेले आहेत. या 9 योगेश्वरांनी उपदेश केलेला नारद महर्षीने सांगितल्यामुळं अंतःकरणाच्या ठिकाणी जे मायेचं पडळ होतं ते संपल्या गेलेलं आहे. विरक्ती निर्माण झाली, ज्ञान प्राप्त झालं, वैराग्य निर्माण झालं, ज्ञान प्राप्त झालं आणि या ज्ञानाच्या माध्यमामधून हे सर्व 2 जण विरक्त झालेले आहेत. पुढं अवधूतोपाख्यान म्हणजे दत्तात्रेयाची कथा येते. पुढं दत्त महाराजांनी असणारे 1 नाही 2 नाही 24 गुरु केलेले आहेत. 24 गुरु केलेले आहेत. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, भुंगा, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, लोहार, कोळी आणि कुंभारीण माशी हे 24 गुरु केलेले आहेत. आता हे 24 गुरु दत्तात्रय महाराजांनी का केले? प्रत्येक जीवाकडे एक गुण चांगला होता म्हणून त्यांच्याकडला एक गुण, वाईट गुण सगळेच्या सगळे दत्त महाराजांनी, दत्त भगवंतांनी सोडून दिलेले आहेत. पण त्यांच्या शरीरामध्ये जो एक गुण आहे तो फक्त गुण स्वतःकडे ठेवून घेतला, बाकीच्या गुणाचा त्याग केलेला आहे. पृथ्वी आहे, आपणही पृथ्वीवर आहोत. बघा पृथ्वीवर आपण आता अलीकडच्या भाषेमध्ये सांगायचं 900 फूट 1000 फूट आपण बोर घेऊ लागलेला आहे. पृथ्वी कुणाला म्हणली का एवढं बोर का घ्यायला लागलेत, माझी चिरडा पिरडा व्हायला लागलेला आहे. आपण विहीर खांदतोय,
मग विहीर खांदेत असताना किती त्याला त्रास होतो ते कधी म्हटली का की मला त्रास व्हायला लागलेला आहे? याच्यावर जपी आहे, तपी आहे, संन्यासी योगी आहे, कर्मयोगी आहे, ध्यान धारणा करणार आहे, जार कर्म करणारा, आतताई आहे, जिथे आणखीन आहे, चोर आहे, लबाड आहे, आधी करून जिथे आणखीन आहे. ती पृथ्वी माता बनली का? तिच्याकडे शांतीचं प्रतीक आहे. तो फक्त शांतीचाच असणारा गुण दत्तात्रय महाराजांनी घेतलेला आहे. याच्यानंतर वारा आहे. वाऱ्यात समान समदेही आहे, समान समदेही आहे. पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, गारा असेल, गिधाड असेल, मानव असेल, दानव असेल, यक्ष असेल, गण असेल, गंधर्व असेल, प्रत्येकाच्या ठिकाणी समता आहे. म्हणजे समान रूपानं वारा वाहतोय म्हणून समतेचा गुण घेतलेला आहे. याच्यानंतर सूर्य आहे. बघा आकाशामध्ये कितीतरी अंतरावर, लक्षवेधी अंतरावर तो उंच आहे, पण तर सर्वांना तो समान प्रकाश देतो, समान उष्णता देतोय म्हणून हा जिथे असणारा समानता गुण त्यांच्याकडनं जिथे घेतलेला आहे. याच्यानंतर पाणी आहे. हे पंचमहाभूतात्मक आहे. हे पंचतत्वामध्ये किंवा पंचभूतात्मक जी क्रिया आहे हे समान रूपामध्ये या पृथ्वी तलाच्या ठिकाणी असणारी चालते. देवामध्ये चालते, दानवामध्ये चालते, मानवामध्ये चालते, गंधर्वामध्ये चालते, पशु पक्ष्या प्राण्यामध्ये चालते. ती समानतेचा जो गुण आहे तो दत्तगुरूंनी जिथे असणारा स्वीकारला गेलेला आहे. याच्यानंतर आजगर आहे. आजगर बघा, आजगराने एखादा प्राणी जर गिळला ना, तो महिना, 2 महिने, 3 महिने एका जागेवर पडून असतो, तो हलतच नाहीये. असा शांतीचा गुण घेतलेला आहे. याच्यानंतर समुद्र, धीर, वीर आणि गंभीर जिथे आणखीन आहे. बघा किती, एक भाग पाणी आहे, एक भाग जमीन आहे आणि 3 भाग पाणी आहे. मग शांत आहे, त्याने स्वतःची मर्यादा उल्लंघन केली नाही. त्याच्यातला जो असणारा मला मर्यादा उल्लंघन न करणं हा गुण जिथे असणारा घेतलेला आहे. कबूतर आहे. एक वेळेस असणारा कबूतर, या कबुतराला एक मांसाचा तुकडा सापडला, मांसाचा तुकडा. आणि मांसाचा तुकडा सापडल्यामुळे त्याने तो चोचीमध्ये पकडला गेलेला आहे. आणि चोचीमध्ये पकडल्यानंतर इतर जातभाईंनी बघितलं की याच्या तर तो मुखामध्ये मांसाचा तुकडा आहे, म्हणून ते सगळेच्या सगळे असणारे पर्यंत त्याच्यावर तुटून पडलेले आहेत. त्या मांसाच्या तुकड्यासाठी मारू लागलेले आहेत त्याला, पण त्यानं तोंडातला मोह आहे, त्या मोहाच्या पोटी तो मांसाचा तुकडा चोचीमध्ये पकडलेला होता. तो रक्त बंबाळ झाला तरी त्या मांसाचा तुकडा सोडायला तयार नाहीये. ज्यावेळेस असणार त्यानं मांसाचा तुकडा प्राण जातो की काय म्हणतो, मांसाचा तुकडा टाकून दिला आणि उंच झाडावर दुसरीकडे जाऊन बसला. त्यावेळेस त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या मांसाच्या तुकड्यासाठी. म्हणून जीवनामध्ये आसक्ती किंवा लोभ त्याच्यापेक्षा निरपेक्ष वृत्ती धारण केल्यानंतर सुख प्राप्त होते. निरपेक्ष गुण असणारा दत्तात्रय महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. बघा भुंगा आहे. भुंगा लाकूड किती टणक जरी असलं तरी त्याला कुरतडून त्याच्यामध्ये जिथे असणारा काय करतोय, आपली जी काय क्रिया आहे हे परिपूर्ण केल्याशिवाय सोडत नाही. मग आपण जिथे असणाऱ्या त्या भुंग्यासारखे आहोत आणि भुंग्याच्या माध्यमामधून, भक्तीच्या माध्यमातून परमपदाची प्राप्ती करून घ्यायची. हा सत्वगुण असणारा त्या भुंग्याकडनं घेतलेला आहे. याच्यानंतर मधमाशी आहे. मधमाशी सुद्धा असणार कितीतरी फुलावर, कितीतरी असणार मोहरावर जाऊन असणार त्याच्यामधून मध गोळा करते, पण शेवटच्या क्षणाला जिथे असणार आतताई जातो आणि ते मोहोळ हटवतो आणि त्याच्यातला मध करून घेतो. म्हणून संग्रह न करणे हा गुण जिथे असणार कोणी दत्तगुरूंनी घेतलेला आहे. याच्यानंतर असणारा बालक आहे. बालकाकडे त्याला शा द्या, मारा, काही करा, निष्प्रय अवस्था असते. ते कधी आपल्याला त्रास दिलाय, आपल्याला वाईट वेड वाकडं बोललेलं आहे, त्याला काही स्मरण नसते. मग हा चांगला गुण त्यांच्याकडनं घेतलेला आहे. याच्यानंतर असणारा कोळी आहे. तो जाळ कोळी बघा आपल्याला प्रत्येकाच्या अनुभवातला आहे. तो जाळ लांबवतोही आणि आकडतोही, त्याच्या हातामध्ये सूत्र आहे. मग तो गुण असणार त्याच्याकडला लांबसारा पसरवणे आणि अंकुंचन करून घेतले, त्याच्यातला गुण असणारा दत्तात्रय महाराजांनी घेतलेला आहे. याच्यानंतर कुंभारीण माशी बघा, ते आळ्या गोळा करते, प्रत्येकाच्या घरामध्ये असते, ते ढिगारा बनवतीय आणि त्याला चावून प्याजार करते, ते घर लिपून टाकतीये. चावती का काय की मग ती आळीची गांधीन माशी बनल्या जाते. बघा आपणासारखे करीत ती तात्काळ आपल्यासारखं ती गांधीन माशी त्या आळीला करून टाकते. मग आपल्यासारखं ते जन्मातला गुण असणारा या दत्तगुरूंनी घेतलेला आहे. याच्यानंतर कुमारिका आहे आणि तिला पाहण्यासाठी काही मंडळी आलेली आहे विवाहस्थळासाठी. आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाहीये, एकटीच घरी आहे. पाहुणे तर घरी आलेले आहेत, घरात तर काही नाहीये, म्हणून तिने साडी काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस असणार हातामध्ये बांगड्या होत्या.
तिनं शाळी काढायला चालू केली तेव्हा त्या बांगड्याचा आवाज येऊ लागला. सगळ्या बांगड्या काढल्या, 2च बांगड्या ठेवलेल्या आहेत. तरी आवाज येऊ लागला. त्यावेळेस त्याच्यातली एक बांगडी बाजूला काढून ठेवली आणि साडी कुटायला चालू केल्या. त्यावेळेस त्या बांगडीचा आवाज आला नाहीये. पण एकांत जीवनामध्ये असावा, कारण लोकांतामध्ये गेल्यानंतर जे जास्त उपद्रव प्राप्त होतोय. म्हणून एकांत असल्यानंतर एकांत वासामध्ये जे सुख मिळतंय ते इतरत्र सुख मिळत नाही. तिच्याकडून एकांतातला गुण किंवा स्वभाव धर्म असणारा दत्तात्रय महाराजांनी घेतलेला आहे. याच्यानंतर इहलोक परलोक, या इहलोकामध्ये जे आपण कर्म करता आहात तेच कर्म आपल्या बरोबर येत आहेत. वाईट करा या चांगले करा. आपण जे कर्म कराल, चांगले कर्म केले त्याचं आपल्याला जिथे असणार काय होणार आहे? पुण्य प्राप्त होणार आहे. वाईट कर्म केले पाप प्राप्त होणार आहे. वाईट कर्म केले अधोगतीला जाणार आहात यमराजाकडं. पुण्यात्मक कर्म केले तर मोक्ष पंथाला जाणार आहोत. बघा धर्मराजा एकदाच खोटा बोलला होता. नोलोवा कुंजरो युद्धभूमीच्या ठिकाणी. हाती मेला का अस्वस्थामा मेला, हाता पण मेलाय, कोण मेला मला माहित नाही. एकदाच खोटं बोलल्यामुळे अंगठा गेला होता आणि एकदाच खोटं बोलल्यामुळे यमपुरीला जावं लागलं होतं. पण माध्यम असं आहे की यमपुरीला गेल्यानंतर इतर जे काही जीव होते, धर्मराज त्या यमपुरीला गेल्यामुळं अनेक जीव असणार नरकवासामध्ये पचत पडलेले होते, त्यांचा उद्धार झाला होता. मग आपण ठरवायचे, आपल्याला जर सद्गती पाहिजे असेल तर संसाररूपी राहटगाडग्यामध्ये, कारण चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, समन्वयता धारण करायला पाहिजे, तरच परमपदाची प्राप्ती होते. संसारातलं गटोडं तुम्हाला आम्हाला दिसते, पण त्याला आळ्या लागतील, किडे लागतील, ते कुजट होईल, नाश होईल. पण परमार्थिक धन असणार दिसणार नाहीये. इथंही गटोडे आणि परलोकाच्या ठिकाणी गेल्यानंतरही गटोडा आणखीन आहे. असा इहलोक परलोकाचा पक्षी अंगणी उतरते, अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी याच्यानंतर ब्रह्मदेवाचा ज्यावेळेस कमळाच्या फुलामध्ये जन्म झाला नाभी कमलामधून, त्यावेळेस भगवंताच्या माध्यम ब्रह्मदेवाला न कळाल्यामुळं, काही कळना गेल्यामुळं तप 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 असा 3 वेळेस आवाज आला. तरी असणाऱ्या ब्रह्मदेवाला काही कळालं नाही. त्यावेळेस भगवंताने असणारा हंस रूप धारण केलं आणि हंस रूप धारण करून ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला. जो ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला तोच उपदेश सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार यांना उपदेश केला. तोच ज्ञान उपदेश नारदाला केला आणि तोच उपदेश असणाऱ्या व्यास महर्षीला केला गेलेला आहे. बघा क्रम आहे. याच्यानंतर कर्मानुसार किंवा धर्मानुसार, आचरणानुसार किंवा भावानुसार किंवा भक्तीनुसार
प्रत्येकाला सिद्धी प्राप्त होतात, पण या सिद्धी प्राप्त झाल्यानं परमपदाकडे जाऊ देत नाही, त्या येड लावतात, येड माणसाला, आणि तिथंच अडकून टाकतात. मग ह्या सिद्धी असणारा प्राण्याला वेगळ्याच येतात, माणसाला वेगळ्याच येतात, आणि पक्षाला वेगळ्याच येतात. आता ह्या 8 सिद्धी आहेत बघा. धर्मानुसार जर एखाद्याला सिद्धी प्राप्त झाली ना, तुम्ही पलीकडे बसलेल्या आहेत, तुमच्या मनामध्ये काय झालं चाललंय या हे इथं बसून कळतं या त्या सिद्धीच्या माध्यमातून. बरं का, कुणी जर दूर अंतरावून येत असेल तर ती सिद्धी जर प्राप्त जर झाली तर त्या हादऱ्याच्या आवाजानं कळते कोण यायला लागलाय. तसं ते नागाला कळते बघा, त्याला नागाला कान नाही, तर बरोबर आहे ना, नागाला कान नाही, हादरा आला की नागाला कळते कोणत्या दिशेनं कोण यायला लागलाय. मग अशा ह्या 8 सिद्ध्या आहेत. ह्या 8 सिद्ध्या वेगवेगळ्या प्रकारानं, दूरदृष्टी म्हणजे इथून असणारा पुणे मुंबईला जरी असलं माणूस आणि इथं जर बसलेलं असलं आणि सिद्धी जर प्राप्त झाली आणि त्याला जर प्रश्न विचारला की फलाना फलाना काय करतोय घरी, त्यावेळेस इथं बसून तो सांगतो की फलाना जवळ असा असा बसला, त्याच्या असे पांघरून आहेत. ह्या अष्टमहासिद्धी असणारा कार्य करतात. ह्या 8 सिद्धी आहेत: अनिमा, लगिमा, महिमा, प्राप्ती, प्रकाम्या, ईशिता, वशिता, काम, वसयिता, अशा 8 सिद्धी आहेत. हे माणसाकडे आहेत, प्राण्याकडे आहेत आणि पक्षाकडे आहेत. हे सगळ्याच्या सगळ्या जीवसृष्टीच्या ठिकाणी कार्य करतात. आणि ज्याला जी असणारी सिद्धी प्राप्त होती ना, तो असणारा सगळं काही त्याच्याकडे ज्ञान असते. मग आपण म्हणतो फलाण्याला कसं काय कळते हो, नुसतं बघितल्या बरोबर सांगते. थोडीशी चुटकी असते त्याला सिद्धीची प्राप्त झालेली, याच्यामुळे त्याला कळते, एरवी काही कळत नाही बरं का. आता अलीकडची भाषा, आता राग येऊ देऊ नका, तर कुणी त्याच्यातलं असलं तर आता आपण म्हणतो संचाराला, हे नुकते आहे, पण क्षणिक आहे, शाश्वत नाहीये. हे शाश्वत नाही, क्षणिक आहे. आणि शाश्वत जर पाहिजे असेल तर परमेश्वर जो पुराण पुरुष आहे त्या परमेश्वराला शरण जावं लागेल, तोच त्या शाश्वताचं दर्शन होणार, एरवी दर्शन होणार नाहीये. याच्यानंतर भक्ती मार्ग सांगितला गेलेला आहे. याच्यानंतर वर्णाश्रम सांगितलेला आहे. याच्यानंतर वर्णाश्रम धर्म सांगितलेला आहे. क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. या 4 वर्णाला विधी कर्म वेगवेगळ्या प्रकारचं सांगितलेलं आहे. क्षत्रिय ब्राह्मण म्हणजेच असणारा हा वरचा भाग आला, ब्राह्मण वर्ग. क्षत्रिय हा भुजाचा भाग आलेला आहे. वैश्य असणारा कमरेचा भाग आलेला आहे. आणि शूद्र हा पायाचा भाग आलेला आहे. कारण सेवकाचं काम या शूद्राकडे दिलेलं आहे. ब्राह्मण जर बोलला ना, मुखातून निघालेले ब्राह्मण आहे बरं का, याच्यातून माणसानं वाचा उच्चारित असताना चांगल्या पद्धतीने जर वाचा उच्चारली तर ते भगवंतापर्यंत जाते. आणि तुम्ही वाणीमध्ये जर भेद केला तर ते भगवंतापर्यंत पोहोचत नाही. याच्यासाठी वाणीमध्ये शुद्धता पाहिजे, वाणीमध्ये शुद्धता पाहिजे. तुम्हाला परमपदाची प्राप्ती व्हावा असं वाटत असेल, भगवंताची प्राप्ती प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर वाणी चांगली उच्चारा, त्याच्यामध्ये भेद करू नका. आणि वाणीमध्ये भेद जर झाला तर असणाऱ्या परमपदाची प्राप्ती होत नाही. हे ब्राह्मण आहे, हे क्षत्रिय, या शरीराचं संरक्षण करण्यासाठी हात दिलेले आहेत. आणि या शरीराचं संरक्षण करण्यासाठी वैश्य म्हणजे असणारे कंबर आहे, मजबूत कंबर पाहिजे, तर असणाऱ्या क्षत्रियाला आणि ब्राह्मणाला स्थिर राहता येते. या तिन्हीचं संगोपन करणारा कोण आहे, कार्य करणारा आहे, हे पाय आहेत. म्हणजे शूद्र जे ते आणखी नाही, त्याला सांगितलेलं का इकडून तिकडे तिकडून इकडे करणारा हा शूद्र वर्ण आहे. याच्यानंतर क्रियायोगाचं वर्णन केलेलं आहे. आता तुम्ही आम्ही सगळेच क्रियायोगामध्ये आहोत बघा. प्रत्येकाचं माणूस वेगवेगळे आहेत, मूर्तीचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्या माध्यमामधून ज्याला देव आवडेल त्या देवाची प्रत्येक जण असणाऱ्या पूजा अर्चा करते. कुणाला महादेवाची आवडत असेल, कुणाला पांडुरंगाची आवडत असेल, कुणाला रामाची आवडत असेल, कुणाला कृष्णाची आवडत असेल, कुणाला लाह्या, जोश्य, भोज्य असे जे प्रकार आहेत. लाकडापासून मूर्ती बनवल्या गेल्या, सोन्यापासून मूर्ती बनवल्या गेलेल्या आहेत, लोखंडापासून मूर्ती बनवल्या गेलेल्या, चांदीपासून मूर्ती बनवल्या गेल्या. ज्याचे त्याचं मानस आहे आणि ज्याच्या त्याच्या माध्यमामधून ज्याची त्यानं तो आपला एक देव निवडला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून तो जीव असणारा त्या देवाची पूजा अर्चा करतोय. असे जे भगवंताची 8 रूप आणखीन आहेत, त्या 8 रूपामध्ये असणारं भगवंताचं अस्तित्व जिथे आणखीन आहे, त्या माध्यमामधून जो भक्त जिथे असणारा काय करतोय, पूजा अर्चा करतोय ना, त्या माध्यमामधून तो असणारा परमेश्वर त्या जीवाला त्याची फलश्रुती असणारे प्राप्त करून देत आहेत. याच्यानंतर विराट स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे की ज्या विराट स्वरूपापासून असणाऱ्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणारा या जीवसृष्टीची भगवंतानं निर्मिती केलेली आहे. मग सर्वच्या सर्व जीव सृष्टी आली, 18 पगड वर्ण आले, चतुर्वर्ण आले, सगळेच्या सगळे या जीवसृष्टीमध्ये आल्या गेलेल्या आहेत. याच्यानंतर
संख्या योगाचं वर्णन केलेलं आहे. या संख्या योगामध्ये असणाऱ्या अंड जारद स्वेदज आणि उद्भिज ह्या 4 खाणी आहेत. या 4 खाणीमध्ये वेगवेगळ्या माध्यमामधून जीवसृष्टीची निर्मिती झालेली आहे. कारण विस्तार करण्याचा या ठिकाणी वेळ अपुरा असल्यामुळे जास्त विस्तार करणार नाही, कारण पुढे कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे विस्तार जास्त करणार नाहीये. बरं, याच्यामधून असणारे 3 गुण आहेत, रज तम आणि सत्व. हे 3 गुण आहेत. या 3 गुणाच्या पलीकडे परमेश्वराचं अधिष्ठान आहे. गुण दाखवले विष्णू भगवान, शंकर भगवान आणि ब्रह्मदेव दाखवले, पण याही पलीकडे असणारा आदिनारायण भगवान आहे की जे शेषावर पोहडल्या गेलेले आहेत. आणि जो शेषावर भगवान पोहडल्या गेलेले आहेत त्यांच्याच हातामध्ये असणारा मायेचा अधिकार आहे. भगवंतानं सांगावं आणि मायेने कार्य करावं. हे अधिष्ठान सूत्र असणारे क्षीरसागराच्या ठिकाणी भगवंताचं आहे. याच्यानंतर पुरुर्वा हा विषयामध्ये पडलेला होता. विषयापासून त्याची अलिप्तता कशी निर्माण झाली? कारण त्याच्या तारुण्य मदामध्ये असताना त्याची इच्छा परिपूर्ण न झाल्यामुळं पुरुर्या नसणाऱ्या स्वतःची इच्छा किंवा मनसा हे परिपूर्ण करण्यासाठी असणाऱ्या गुरुकडून मागून घेतलेलं होतं. आणि त्याने इच्छा ज्यावेळेस त्याला कर्म धर्म संयोगानं कळालं, मी अधर्माच्या मार्गाने वाममार्गाने चाललेलो आहे, पण हे अधोगतीचा मार्ग आहे, त्यानं तात्काळ त्याग केला आणि स्वतः त्याने देखील परमपदाची प्राप्ती करून घेतलेली आहे. याच्यानंतर हे ज्ञान कोण कुणाला सांगायला लागले? हे ज्ञान असणाऱ्या कृष्ण भगवान उद्धवाला सांगू लागलेले आहेत. कारण पुढं अवतार संपवायचा आहे आणि उद्धव या ठिकाणी जर राहिला तर तो पलीकडे जाणार नाहीये. म्हणून स्वतः कृष्ण भगवान उद्धवाला उपदेश करू लागलेले आहेत की त्यानं विरक्ती निर्माण व्हावी आणि विरक्ती निर्माण होऊन असणाऱ्या बद्री केदाराच्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी जावं. या माध्यमामधून असणाऱ्या स्वतः उद्धवजीला कृष्ण भगवान उपदेश करत आहेत. याच्यानंतर स्वतः भगवंतांनी ठरवलं आता जवळजवळ वेळ भरत आलेली आहे. कारण भगवंतांनी देवाधिकाला मर्यादा करून आलेले होते वैकुंठ धामामधून. 125 वर्षाची वयोमर्यादा सांगितलेली आहे की मी 125 वर्षामध्ये परत असणारं सुधामाला येईल. त्यावेळेस गुप्त अवस्थेमध्ये सर्वच्या सर्व देव आलेले आहेत आणि देवाने भगवंताला विनंती केली की देवा, तुमचं कार्य आता परिपूर्ण झालेलं आहे, तुम्ही परमपदाला परत यावं. अशी 33 कोटी देवतांनी गुप्त रूपानं कृष्ण भगवंताला विनंती केलेली आहे. आणि त्यावेळेस भगवंतानं सांगितलं सगळं काही झालेलं आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी वाईट कर्म करणारे दुष्ट दुराचारी चोर अतताई हे सगळेच्या सगळे असणारे यांचा संहार केलेला आहे. एकतर कौरवामध्ये आणि पांडवामध्ये वैरत्व निर्माण करून संपवल्या गेलेल्या आहेत. उरले सुरले असणारे बलराम दादाने आम्ही संहार केलेला आहे. आता उरले फक्त असणारे यादव कुळ. या यादव कुळाचा संहार केला की मी बरोबर लवकरात लवकर असणाऱ्या परमधामाला येतो. आणि हे यादव कुळ जर असंच ठेवलं, यांचा संहार जर नाही केला तर पुन्हा मला जे अवतार घ्यावा लागणार आहे आणि यादव कुळाचा संहार करावा लागणार आहे. याच्यासाठी यादव कुळ संपलं की मी लवकरात लवकर वेळ येतो असं सांगितलं गेलं देवादिकाला. आणि देवादिकाला सांगितल्यानंतर सर्वच्या सर्व देव परमपदाला गेलेले आहेत. इकडं कलियुगाच्या ठिकाणी काही वर्णन आलेलं आहे. या ठिकाणी बरेचसे राजे लोक असणाऱ्या कलियुगाच्या सुरुवातीला होऊन गेलेले आहेत. कुणी 300 वर्ष राज्य केलं, कुणी 200 वर्ष राज्य केलं, कुणी 100 वर्ष राज्य केलं, कुणी 75 वर्ष राज्य केलेलं आहे. करोडवंशी राजे 1099 वर्ष यांनी राज्य केलेलं आहे. मेधातिथी यांनी 446 वर्ष राज्य, वंशज आले बरं का सगळे. नाही तर तुम्ही म्हणतात एकच राजाने एवढं वर्ष राज्य केले की काही. वंशज परंपरागत राज्य केलेलं आहे. प्रवीर नावाचे राजे यांनी 106 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि सिंधू तट व चंद्रभागेच्या तट कोणतीपुरी काश्मीर या ठिकाणी शूद्र संचार झालेला आहे. म्हणजे वाईट कर्म करू लागलेले आहेत कलियुगाच्या ठिकाणी. बघा आता बघा चंद्रभागेच्या काठी बघा, गंगेच्या ठिकाणी बघा, हे वाईट कर्म चालू झालेले आहेत. स्वतःच्या असणाऱ्या पोटापुरतं कार्य करू लागलेले आहेत. कारण काळ आणि वेळ आहे. या माध्यमामधून असणार सर्वच्या सर्व कर्तृत्व आणि कर्म करू लागलेले आहेत. ज्यावेळेस असणार या द्वापार युगाचा शेवट होण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळी कृष्ण भगवंतांनी सांगितलं, कारण
द्वारकेच्या ठिकाणी उत्पात माजला गेलेला आहे. द्वारकेच्या ठिकाणी उत्पात होऊ लागलेला आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. आकाशामध्ये अचानक ढगांची गर्दी होऊन असणार धोधो धोधो पाऊस पडू लागलेला आहे. धुमाकुळीत अवस्था निर्माण झालेली आहे. तर कृष्ण भगवंतांनी सांगितलं, या द्वारकेवर असणार अरिष्ट उद्भवल्या गेलेला आहे. तरी आपण सर्वच्या सर्व शंखद्वार क्षेत्राच्या ठिकाणी चला. त्या ठिकाणी आपण पुण्यात्मक कर्म करू आणि पुण्यात्मक कर्म करून त्या पापाचा क्षय करू असं सांगितल्यानंतर सर्वच्या सर्व यादववीर आपापल्या रथामध्ये बसलेले आहेत आणि शंखद्वार क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे प्रभास पाटण क्षेत्र त्याला दुसरं नाव आहे आणि त्याला तिसरं नाव म्हणजे सोरटे सोमनाथच्या जवळ सगळेच्या सगळे असणारे यादववीर निघालेले आहेत. या शंखद्वार तीर्थाच्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर असणार यथोचित असणार सर्व जणांनी पूजा अर्चा जप तप होम हवन आदी क्रिया सर्व जणांनी केलेल्या आहेत आणि सर्व जणांनी होम हवन आदी क्रिया केल्यानंतर मोकळे झाले सगळेच. म्हणजे काय करायचे त्यावेळेस असणाऱ्या यांनी काय केले, आता काय करावं. संसाराचा नाश करणारा, धर्माचा नाश करणारा, परमार्थाचा नाश करणारा त्याला एरिका, मदिरा आणि दारू हे नाश करते संसाराचा. बघा सगळ्याच्या अनुभवाचे परिचितच आहे. यांनी सगळं सत्कर्म केलं आणि सत्कर्म केल्यानंतर यांनी दारू प्यायला चालू केली. आता तुम्ही म्हणताले देवाचे पुत्र होते आणि देव दारू प्यायला, विनाशकाली विपरीत होती. कृष्ण भगवंताचं संपवायचं होतं यांना, नाही संपलं तर पुन्हा अवतार घ्यावा लागणार आहे. यांनी दारू प्यायला चालू केली. आता दारू प्यायल्यानंतर सांगा कोणाचा संसार चांगला झाला? आतापर्यंत झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. कारण भल्या भल्याचं वाटोळ केले, या उर्ध्वस्त केलेलं आहे. हे दारू पिले, मदोन्मत्त झाले आणि मदोन्मत्त झाल्यानंतर शस्त्रास्त्राने एकमेकाला मारायले. भावाभावामध्ये, सासर जावयामध्ये, भाव चुलते पुतण्यामध्ये, मेवण्यामध्ये तुंबळ युद्ध सुरुवात झालेलं आहे. आणि ते तुंबळ युद्ध चालू असताना त्यांच्याकडे जे शस्त्रास्त्र होते की नाही ते शस्त्रास्त्र संपले. आता युद्ध कशानं करायचं? तिथं जे नदीमध्ये लवाळे वापले होते का नाही कशाचे, ते मुसळ चूर्ण करून टाकलेले त्याचे लवाळे वापलेले होते. ते लवाळे उपटायचे आणि टोला मारायचा. जसा टोला मारला तसा खलास होऊ लागला. तो एका टोल्यामध्ये खलास, कारण श्राप होता. श्रापास्तव सर्वच्या सर्व जेवढे म्हणून काही असणारे त्या ठिकाणी आलेले होते ना, सर्वच्या सर्व खलास झालेले होते. इकडे कृष्ण भगवंतावर काही धावून गेले. हे माध्यम होऊ लागलेलं पाहिल्यानंतर बलराम दादाने त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण बलराम दादावर धावून गेले. बलराम दादा म्हणले नग. त्यांनी तात्काळ असणाऱ्या समुद्रामध्ये प्रवेश केला आणि शेष भवनामध्ये स्वस्थानाच्या ठिकाणी प्रविष्ट झालेले आहेत. कृष्ण भगवान असणारे पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत. चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. मांडीवर असणारा गुडघ्यावर पाय टेकलेला आहे. पिंपळाच्या झाडाला टेकून बसलेला आहे. जरा व्याध असणारा शिकारीच्या मिशन आलेला आहे. हे दृश्य असणारा नेमकं कृष्ण भगवान काय करतात हे पाहण्यासाठी उद्धवजी दूर अंतरावून झाडाझुडपामधून बघू लागलेले ते दृश्य काय होऊ लागलेले आहे ते. इकडे जराव्याध असणाऱ्या शिकारीच्या मिशन आलेला आहे. इकडे स्वतः कृष्ण भगवंतांनी दारुकाला सांगितलं की उत्पात माजल्या गेलेला आहे, तू द्वारकेच्या ठिकाणी जा. 7 दिवसाच्या आत असणारे हे समुद्र आपण त्यांच्याकडून जागा मागून घेतलेली आहे आणि तो समुद्र द्वारकेला बुडवणार आहे. जे द्वारकेमध्ये राहिलेले आहेत ना त्यांना त्या द्वारकेमधून बाहेर काढ. अर्जुनाने आणि त्यांनी सगळे द्वारकेतून बाजूला काढले गेलेले आहेत. हे वदंता वसुदेव देवकीला कळायला गेली. कळाल्याबरोबर त्याच क्षणी असणार वसुदेव आणि देवकीने प्राण सोडलेला आहे. सर्वांच्या उत्तर क्रिया असणारा अर्जुनाने केलेल्या आहेत आणि जे उर्वरित द्वारकेमध्ये उरलेले होते ते मथुरा पट्टणाच्या ठिकाणी आणून सोडलेले आहेत आणि त्याच ठिकाणी वज्रनाभाला राज्याभिषेक केलेला आहे. इकडं हा जराव्याध असणाऱ्या शिकारीच्या मिशेनं पुढे पुढे येऊ लागलेला आहे. कृष्ण भगवान असणारे कुठं पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि दारुक तिकडे गेला. स्वर्गातली संपत्ती कृष्ण भगवंतानं मागवलेली होतं. त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र असणारे स्वर्गातले होते. ते घोडे असणारे काय होते, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद जिथे आणखी होते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ होते, ते घोडे होते. ते असणाऱ्या भगवंताच्या संकेतानुसार तो रथ असणाऱ्या घोड्याचं वर्तमान असणाऱ्या वैकुंठ धामाच्या ठिकाणी गेलेला आहे.
तिकडे जराव्यात आलेला आहे. त्यानं बघितलं की काहीतरी शिकार आहे. का भासली तर कृष्ण भगवंताचा पाय लाल जर दिसला. त्या जराव्यादाला वाटलं नक्की हरिण बसलंय आणि त्याची जीभ मुखातून बाहेर आलेली आहे. त्यानं निसंधान साधलं की हा जे ते हरिण असावा आणि आपण बाण मारला की नक्की तो असणार हरिण पडल्याशिवाय राहणार नाहीये. पण आडुशानं या जराव्यादानं असणारा बाण सोडला. जसा बाण सोडला तसं कृष्ण भगवंताच्या पायामध्ये लागला. तो जराव्यात धावत आला तर तो हरिण नसून असणारा भगवान आहे हे त्यावेळेस असणारा साष्टांग प्रणिपात केला आणि विनंतीपर शब्दामध्ये असणारं कृष्ण भगवंताची आळवणी केलेली आहे. देवा मला माफ करा, मी चुकलो, माझ्याकडून गुन्हा झालेला मला क्षमा करा. नाना प्रकारे विनंतीपर शब्दामध्ये आळवणी केलेलं आहे. आणि त्यावेळेस कृष्ण भगवंतानं सांगितलं, अरे हे तुझं माझं पूर्वजन्मीचं ऋण आहे. मी सुद्धा असणार आडुशाला बाण उभा राहून तुला बाण मारला होता. आता तू मला आता बाण मारलेला आहेस. पूर्वजन्मातला सूड आता तू उगवल्या गेलेला आहेस. तू परमपदाला जा म्हणून कृष्ण भगवंतानं आशीर्वाद दिलेला आहे. त्याच क्षणी असणार कृष्ण भगवान अवतार संपवणार आहेत. या माध्यमांमधून 33 कोटी देवता त्या ठिकाणी फुलं घेऊन उभे आहेत की आता कृष्ण भगवान अवतार संपवणार आहेत आणि परमपदाला येणार आहेत. पण असं काही त्या ठिकाणी घडलं गेलं की देवालाच कळालं नाही भगवंतानं अवतार केव्हा सूक्ष्म रूप धारण करून असणारं परमपदाला गेले हे कळालं नाही. देव तिथेच वाट बघत बसलेले आहेत. तो तिकडे असणारं स्वर्गाच्या ठिकाणी नगर आहे, सनाया हे सगळं वाजू लागलेलं आहे. तेव्हा देव म्हणले, अरे देवानं आपल्याला फसवलं. तात्काळ सगळेच्या सगळे देव आणखीन स्वर्गात गेलेले आहेत. याच्यानंतर सुखमणी यमुना नदीच्या काठावर जे परीक्षित राजाला ज्ञान उपदेश करत होते ते ज्ञान उपदेश केलेलं आहे. आणि सुखमणीने सांगितलं, परीक्षिता मी 7 दिवस तुला असणार आहे ज्ञान उपदेश केलेला आहे ना, याच्याविषयी मला थोडस सांग. तर परीक्षितीने सांगितलं, गुरुवर तुमच्या मुखामधून जेवढे काही शब्द निघालेले आहेत शेवळे त्या चातक पक्षासारखे मी वेचून घेतलेले आहेत. बघा, चातक पक्षी असणारा कधी पावसाचं पाणी फक्त आकाशातून पडणार तो चातक पक्षी पाणी पितो. जमिनीवरलं पाणी तो कधी चातक पक्षी पित नाहीये. पावसा त्याला म्हणतात, त्याला चातक पक्षी नाव आहे. तो कधीच जमिनीवरलं पाणी पित नाही. त्या चातक पक्षासारखं तुमच्या मुखातून जे उद्गार निघालेले आहेत, जे तुम्ही मला ज्ञान उपदेश केलेला आहे, सर्वच्या सर्व ग्रहण केलेलं आहे. आणि हे ज्ञान, हे विद्या मी जी ग्रहण केली अशी माझी अवस्था झाली आहे की मी ब्रह्मरूप झालेलो आहे. चराचर व्यापी मीच भरलेलो आहे असं ब्रह्मरूप अवस्था माझी निर्माण झालेली आहे. जळी स्थळी काष्टी पाशाणी अवघा भरलाशे वडमाळी ही माझी अवस्था निर्माण झालेली आहे. मी ब्रह्मरूप झालेलो आहे. आता जरी मी मेलो, आता जरी मला तक्षक चावला आणि मी धडधड जरी असणारा बरं का माझ्या देहाचा ढाल जरी झाला, जळाला तरी मला आता भीती राहिलेली नाहीये. हे परीक्षिताचं बोलणं सुखमणीने ऐकलं. त्यावेळेस अनुमानप्रमाणे त्यांना देखील कळाले की आता परीक्षित असणारा ब्रह्मरूप झालेला आहे. आता मात्र विषयामध्ये किंवा अंधकारामध्ये राहिलेला नाहीये. त्यावेळेस परीक्षिती राजानं सुखमणीची षोडशोपचारी पूजा केलेली आहे. काठी पडल्याप्रमाणे साष्टांग प्रणिपात असणारा परीक्षिती राजाने केलेला आहे आणि हात जोडलेले आहे, नमस्कार केला आणि सुखमणीने परीक्षिती राजाचा निरोप घेतला. मी आता येतो म्हणून जे वशिष्ठ, वामदेव, जाबाली, मार्कंडे, आत्री, अंगिरस, आत्री, भारद्वाज, गौतम हे जे काही ऋषी मंडळी त्या ठिकाणी जमलेली होती, सर्वच्या सर्व ऋषी मंडळी 88,000 ऋषी मंडळी त्या ठिकाणी जमल्या गेली होती. तेवढीची तेवढी ऋषी मंडळी सुखमणी बरोबर स्वस्थानाच्या ठिकाणी गेलेले आहेत. परीक्षिती राजा जागावर बसलेला आहे. इकडं जन्मेजय राजा चतुरंग सेना तयार केलेली आहे की खरोखर अचानक केव्हा हा तक्षक येणार आहे. चतुरंग सेना चारी बाजूने वेढल्या गेलेली आहेत. मध्य भागाच्या ठिकाणी परीक्षित राजा आहेत. पण बघा, कर्मधर्म संयोग, तुम्ही स्वतःचं मरण टाळण्याचा प्रयत्न जरी केला ना, अटळ आहे, अटळ आहे, अटळ.
कुणाला चुकले नाही, ब्रह्मादिक देवाला चुकले नाही, तुमची आमची काय किंमत आहे. एक वेळेस यमराजानं गरुडाला सांगितलं की तुझ्या आईचा मृत्यू आज या ठिकाणी आहे. त्यावेळी काय झालं, गरुडानं मनामध्ये विचार केला, यमराजानं तुझ्या आईचा मृत्यू असणारं विनीतेच्या या ठिकाणी सांगितलंय ना, मग आपण आपल्या आईला हिमालयात जर नेलं तर त्या यमराजाला काय माहित होणार आहे. गरुडानं विनीतेला उचललं आणि हिमालयात घेऊन गेलेला आहे. आता यमराजाला कसं माहित होईल, गरुडही तिथं आहे, विनीते त्या ठिकाणी आहे. आणि जो प्रहर ठरलेला होता, जो वेळ ठरलेली होती, जो क्षण ठरला गेलेला होता, नेमकं त्याच क्षणी असणारे यमराज तिथं हजर झाला. गरुडानं खालीवर बघितलं, यमराज तुम्ही म्हटलं होतं की तिथं माझ्या आईच्या मृत्यून तुम्ही इथे कसं काय आला. अरे मला तुला तिथे जर सांगितलं नसतं तर तुझ्या आईला या ठिकाणी घेऊन आला नसतास, म्हणून मला तुला सांगावं लागलं, म्हणून तुझ्या आईला या ठिकाणी घेऊन आलेला आहेस. मी जर सांगितलं नसतं ना तर तू घेऊन आला असतात. आता तुझ्या आईचा मृत्यू आहे. बघा अटळ आहे आणि प्रत्येक जीव हे 7च दिवसात प्रत्येक मरणार आहे. 8वा दिवस उतर येते नाही आले येते नाही कृष्ण भगवान की जय. इकडं जन्मेजयाकडे कोण बंदोबस्त केलेला आहे. वाऱ्याला देखील आतमध्ये प्रवेश करता येणार नाही, एवढा बंदोबस्त केले. वाऱ्याला सुद्धा आतमध्ये प्रवेश करता येऊ नये, कारण श्रृंगी ऋषीने तक्षक नावाचा सर्प श्राप दिलेला होता आणि तो येऊन परीक्षित राजाला चावणार आहे. आणि परीक्षित राजाला चावला की परीक्षित राजाचा देह धडधड धडधड जोडून राख होणार आहे. हे माहीत असल्यामुळं चतुरंग सेना त्या ठिकाणी चारी बाजून आहे. इकडे श्रृंगीनं पाठवलेला तक्षक येऊ लागलेला आहे. आस्तिक किंवा अनंत, त्याला आस्तिक ऋषी बी म्हणा किंवा अनंत आहे म्हणा. बघा एखादा सर्प जर दिसला ना आणि आस्तिक ऋषी शपथ, आस्तिक ऋषी शपथ म्हणून आपण चक्रधन म्हणतो किंवा खळ केल्यासारखी रेख मारा, त्या नागाला बाहेर निघता येत नाही. जोपर्यंत वाट देत नाही तोपर्यंत नागाला बाहेर निघता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही वाट देताल ना, फट मारताल मधातून, त्यावेळेस तो नाग बाहेर निघून जातोय. तोच जाता येत नाही त्याला. किंवा कशाचा तरी पाऊल पडला तर जाता येते. असा हा तक्षक येऊ लागलेला आहे. अनंत ब्राह्मण किंवा अनंत ऋषी
त्यांना माहित होतं की परीक्षितीला तक्षक नावाचा नाग येऊन दंश करणार आहे आणि दंश केल्यानंतर ते मरणार आहेत किंवा जळून राख होणार आहे. म्हणून तो विष उतारा करण्यासाठी अनंत ब्रह्मांड तो येऊ लागलेला आहे. इकडे तक्षकही त्या दिशेने येऊ लागलेला आहे. वाटाने येत असताना अचानक दोघांचे संगम झाला, भेट झाली. तेव्हा तक्षकाने विचारलं, तुम्ही कुठे निघालात ब्राह्मणवाड्या? त्या ब्राह्मणानं अस्तिक ऋषीने सांगितलं, मी परीक्षितेला सर्पदंश होणार आहे आणि सर्पदंश झाला की मी विष उतारा करणार आहे आणि विष उतारा केला की मला असणार पुष्कळ धन जन्मेजय राजा देणार आहे. ठीक आहे, मी चावण्यासाठी निघालेलो आहे. मला मी विष उतारा करण्यासाठी निघालोय. तक्षकाने सांगितलं मी चावणार आहे. मला मी उतरणार आहे. मला तुमची परीक्षा दाखवते, मला तुझी परीक्षा दाखव. मग काय केलं, तक्षकाने एक वृक्ष आंब्याचं मला कोणतेही झाड म्हणा, त्या झाडाला दंश केला. दंश केल्याबरोबर डोळ्याची पापणी लवती तर ते झाड वाळून गेलं. बघा, दंश केल्याबरोबर ते झाड वाळून गेलं. आता त्यांच्याकडे तपसामर्थ्य मंत्रविद्या असल्यामुळं क्षणार्धामध्ये कमंडोलीतलं पाणी घेतलं, त्याच्यावर मंत्रोपदेश केला आणि ते पाणी हातामध्ये घेतलेलं ते पाणी त्या झाडावर टाकलं. क्षणार्धामध्ये जसा तसा वृक्ष हिरवा झाला. दोघांची एकमेकांनी परीक्षा घेतलेली आहे. म्हणला तिथे जाऊन तुम्हाला धन मिळून किती मिळणार आहे? तुम्हाला वज उचल एवढंच असणार, जन्म परीक्षित राजा धन देणार आहे ना. मग तुम्हाला अजन्म पिढ्यानं पिढी पुरेल एवढं तुम्हाला धन देतो. मला धन मिळत असल्यावर काय हरकत आहे? मग त्यांनी त्या वृक्षाच्या खालीच असणारं धनाचं कोठार होतं त्यांनी दाखवलं. मला या ठिकाणी धन आहे, तुम्हाला जेव्हा लागेल ना तेव्हा तुम्ही धन घेऊन जा. तो अनंत ब्राह्मण त्याच ठिकाणून वापस गेला. तक्षक आला, कडेकोट चारी बाजूने बंदोबस्त पाहिल्यानंतर मनामध्ये विचार केला, आता काय करावं. त्यावेळेस त्या तक्षकानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं. त्याच्यामध्ये काही साहित्य घेतलेलं आहे आणि त्या विवाहाच्या जवळ आला. त्यावेळेस ते सैन्य त्याला जाऊ देण्यात गेलं. त्यावेळेस त्याने सांगितलं, मला जन्मेजय राजानं पाठवलेलं आहे. तक्षक घेऊन असणारं परीक्षित राजाला चावणार आहे आणि त्याचा विष वितारा करण्यासाठी मी आलेला आहे. विष उतारा करण्यासाठी. बघा, हे सगळं खोटं नाटक केलेलं आहे आणि तुम्ही जर नाही दिलं मी जन्मेजय राजावर सांगणार आहे. बघा काय करते. आता राजाने सांगितलं म्हटल्यानंतर हे सगळेजण वाट दिली, आतमध्ये प्रवेश केला. परीक्षित राजाच्या जवळ गेलेला आहे आणि परीक्षित राजा जवळ गेल्याबरोबर रूप बदललं. तक्षकाचं रूप धारण केलं, परीक्षित राजाला दंश केला आणि हा तक्षक निरळ मार्गाने गेला. इकडे जसा दंश केला त्याच क्षणी असणार परीक्षित राजाच्या देहाचा तहाव झाला त्या विषामुळं आणि धडधड परीक्षित राजाचं शरीर जवळ. हे जन्मेजय राजाला कळालं. जन्मेजय राजाला राग आला आणि रागाच्या आयुष्यामध्ये जन्मेजय राजानं सर्पसत्र सुरुवात केली. ऋषीवर्ग बोलावलेले आहेत. आते आहे, वशिष्ठ आहे, वामदेव आहे, काबाली आहे, काय मार्कंडे आहे. हे बलाढ्य ऋषी असणार मंत्र सामर्थ्यानं सगळे असणारे नागकुळ बोलू लागलेले आहेत. नुसतं नाव घ्यायचं स्वाहा म्हटलं की तो नाग घेऊन त्या यज्ञामध्ये असणारा पडू लागलेले आहेत. त्यावेळेस असणारा तक्षक येईना गेला. त्यावेळेस सांगितलं, कुणी सांगितलं? बृहस्पतीने सांगितलं. कुणाला? जन्मेजय राजाला. अरे तू असणारा तक्षक असणारा अमृत केलेला आहे, तो असणारा इंद्राच्या जवळ आहे, तो काही या यज्ञकुंडामध्ये येणार नाहीये असं सांगितल्यानंतर जन्मेजय राजाने सांगितलं इंद्रासह आहुती टाका. त्यावेळेस असणारे स्वतः बृहस्पती आले. त्यांनी सांगितलं म्हणजे हे करू नका, हा तुझाच अंश आहे, याच ठिकाणी तुमचा यज्ञ बंद करा असं सांगितलं गेलं आणि तो यज्ञ बंद केलेला पूर्ण आहुती केलेली आहे. महाराज मंडळीचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेळेची कालमर्यादा संपत जवळजवळ आलेली आहे. आपण एक 15 ते 20 मिनिटांमध्ये असणारा एक कथा संपून आपण आरतीकडे जाऊया. याच्यानंतर मार्कंड ऋषीची कथा थोडी वर्णन करून आपण पूर्णाभिरामाकडे जाऊ. मार्कंड ऋषी तप करत होते. बघा, आताही मार्कंड ऋषी आहेत. कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग या चौथं युग आहे. या चौथ्या युगामध्ये सुद्धा मार्कंड ऋषी आहेत.
पण आपल्याला दिसणार नाही, तर दिसले तरी ओळख पटणार नाहीये. तपश्चर्या करत बसलेले होते. त्यावेळेस असणारा तपश्चर्या करत असताना नरनारायण आले. संकेत लागला. त्यावेळेस असणारं आदराती ते केलेलं आहे आणि मागायचे ते मागावं ना. मागा मार्कंडे, तुम्हाला काय मागायचे ते. मार्कंडेयाने मागितलं, तुमचं माया दर्शन मला दाखवा. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, आजपासून 7व्या दिवशी असणारं मायेचं तुम्हाला दर्शन होईल. मग त्या दिवसापासून 7 दिवस असणारे, आज मायेचं दर्शन होईल, उद्या मायेचं दर्शन होईल, परवा मायेचं दर्शन होईल. अचानक 7व्या दिवशी असणार आकाशामध्ये ढोगं जमल्या गेलेले आहेत, पाळी कुठे ढोगं जमलेले आहेत. आता हे कसं शाश्वत नाही बरं का, खरं नाहीये, स्वप्न अवस्थेमधली अवस्था आहे बघा. हे भास आहे, आपल्याला जसे स्वप्न पडतात ना, ती अवस्था निर्माण झालेली आहे. दो पाऊस पडायला लागलेला आहे, समुद्रावर लाटा मोठमोठ्याले असणारे, वाढू लागलेल्या तब्बले मोठमोठाले मासे असणारे, भास मात्र आणखी सगळं होऊ लागलेलं आहे. तिथे असणारे हे समुद्रावर फिरू लागले. तिथे एक वडाचं झाड दिसलं, त्याचे एक बालक दिसला. त्या बालकाला बघितले, त्या श्वासासाठी आत गेले, त्या श्वासातून बाहेर आले आणि पुन्हा येऊन बघतात माया. त्याला माया प्रळय म्हणायचं. तपश्चर्या पुन्हा करत बसलेले आहेत. त्याच वेळी शंकर पार्वती असणार आकाश मार्गाने जाऊ लागलेले होते, निवांत बसलेले आहेत. शंकर भगवान आणि पार्वती माता जात असताना पार्वती माता म्हटलेली आहे, बघा कसा साधू, बघा कशावर तपश्चर्या करू लागलेल्या, याची भेट घ्यावी आपण. शंकर भगवान म्हणले, नको, चल पुढे. पार्वती मातेने हट्ट धरला, म्हणली नाही, साधूचं दर्शन घ्यावं, कारण साधूच्या संगतीमध्ये जे पुण्य प्राप्त होत आहे ते इतरत्र प्राप्त होत नाहीये. पण साधूची संगती सर्वांमध्ये श्रेष्ठ आणखीन आहे. पण दोघ जण आले आणि दोघा जणांनी असणारा संकेत मिळाला कोणाला, मार्कंडेय ऋषीला, आणि तात्काळ असणारं दर्शन घेतलं. शंकर पार्वतीचं, मागा तुम्हाला काय मागायचे ते. मला काही नको, मला काही नको देवा, मी अशा साधना करतोय ना, हीच माझी शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहावी, एवढंच मला द्या. आशीर्वाद दोघा जणांना दिलं आणि निराळ मार्गाने गेलेले आहेत. याच ठिकाणी भागवत पुराणाला पूर्ण विराम आहे. याच्यामध्ये संक्षिप्त सूची वर्णन करत आहे. पहिल्या स्कंदामध्ये नवविधा भक्ती, आत्मदेव कथा, पांडव कथा, परीक्षित कथा, नारद चरित्र, ऋषीशृंगीचा श्राप आणि परीक्षितेचा त्याग, अनाशन व्रत व सुखमुनीचा आगमन 19 अध्याय. दुसरा स्कंद योग मार्ग, अर्चिरा मार्ग, धूम मार्ग, ब्रह्म नारद संवाद, अवतार वर्णन व प्राकृतिक सृष्टीचं वर्णन 10 अध्याय. तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर उद्धव संवाद, विदुर मैत्रीय भेट, पुराणाविषयी प्रश्न, प्रलय काल, सृष्टी वर्णन, प्रभावी कथा, ब्रह्मदेवापासून जीवसृष्टीची निर्मिती, कर्दम देवहूती कथा, कपिल जन्म व कन्याचा विवाह, देवहूती कपिलांचा बोध स्थितीपर असणार आणि सरस्वतीमध्ये देवहूतीचा देहत्याग 33 अध्याय. चौथ्या स्कंदाच्या ठिकाणी मरीची, आत्री, नव प्रजापतींची उत्पत्ती, दक्ष, यज्ञनाश व ध्रुव पृथ्वीचे चरित्र, प्राचीन ब्रह्मी व नारद उपदेश 31 अध्याय. 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचे आख्यान, नाभी व मेरुदेवी, भरत चरित्र, 7 द्वीपे, 7 पर्वत, 7 समुद्र, ज्योतिचक्र, विस्तार व पाताळ नरक गतीचे वर्णन 26 अध्याय. 7व्या स्कंदाच्या ठिकाणी प्रचेता दक्ष, उत्पत्ती, दक्ष कन्यांची संतती व त्यांच्या लग्न सोहळ्याची विधी, असुर, पशु, पक्षी, पर्वत, वने, उपवने व बत्रासुराची कथा 19 अध्याय. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद कथा फक्त 15 अध्याय. 8व्या स्कंदामध्ये हिरण्यकश्यपू मन्वंतराची कथा, गजेंद्र मकरांचं मोक्ष, विष्णू चरित्र, समुद्रमंथन कथा, देवासुर संग्रामाची कथा 24 अध्याय. 9व्या स्कंदामध्ये इक्ष्वाकूचा जन्म, वंश विस्तार, सुदम्न कथा, सूर्यवंश वर्णन, सुकन्या चरित्र, खटवांग, मानदाता, सोबरी, सगर, कोकुस कथा, रामचरित्र वर्णन, परशुराम चरित्र, चंद्रवंश वरण, पुरुर्वा वर्णन, ययाती, नहुष, भरत, शंतनू यांचे चरित्र, यदुवंश व राजवंशाची वर्णन आलेल्या 24 अध्याय. 10व्या स्कंदामध्ये वसुदेव देवकी चरित्र, कृष्ण चरित्र, पुतना, शकटासूर, तृणावर्त, बकासूर यांचा संहार, अग्नीतून वाचवणे,
अजगर मिठीतून सोडणे, नंदांना वाचवणे याच्यामध्ये 90 अध्याय आहेत. 11व्या स्कंदामध्ये ब्राह्मण शापाने यदुवंशाचा नाश, कृष्ण उद्धव संवाद, बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी उद्धवाला पाठवणे, अवतार समाप्ती 31 अध्याय. 12व्या स्कंदाच्या ठिकाणी युग लक्षणे व्यवहार, कलीमध्ये माणसांची अधर्म, प्रलय, परीक्षितीचा देह विसर्जन, वेदांच्या शाखा, मार्कंडेयला मायादर्शन, शंकर भेट, अशा प्रकारे 12 अध्याय आहेत. या ठिकाणी द्वादश स्कंदाचं संक्षिप्त रूपामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि कलियुगाच्या शेवटी असणारं या भागवत पुराणाच्या माध्यमामधून असणारं माणसाचं आयुष्य 30 वर्षाचं सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजाच्या माध्यमामधून असणारं 12 वर्षाचं आयुष्य सांगितलेलं, बरोबर आहे. शेवट 30 वर्षाचं. त्यावेळेस असणारं माणसं एवढे राहणार नाहीत. त्याला बटूक म्हणतात किंवा जामन म्हणतात ना, एवढे एवढे रूप राहणार आहेत. गाई शेळ्या मेंढ्यासारख्या होणार आहेत. वृक्ष असणारे छोटे छोटे होणार आहेत. कलियुगाचा शेवट अगदी वाईट अशा प्रकारचा सांगितल्या गेलेला आहे. आणि शेवटच्या क्षणाच्या ठिकाणी कल्की अवतार धारण करून भगवंत असणारे 3 दिवसामध्ये संपूर्ण सृष्टीचा नाश करणार आहेत. ज्या ठिकाणी परमार्थ चालतो आहे, निश्चिम ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भगवंताविषयी भाव आहे, असाच फक्त असणारा कुठेतरी 12 कोसावर देवा पुराण कालामध्ये माणसं सांगत होते, असा जीवसृष्टी राहणार आहे. या ठिकाणी कलियुगाचं सर्व वर्णन केलेलं आहे. शेवटी उर्वरित असणारं कृष्ण भगवंताचं जे कुळ होतं ते मधुवनाच्या ठिकाणी स्वतः 1 महिन्याचा सप्ताह केला. कुणी बलराम दादांनी कथा सांगितल्या, उद्धवजींनी कथा सांगितल्या गेलेल्या आहे. आणि उर्वरित जे कुळ शिल्लक राहिलेलं होतं ते सर्वच्या सर्व 1 महिना कथा सांगून असणाऱ्या परमपदाला गेलेले आहेत. याच्यानंतर ब्रह्मपुराण 10,000 श्लोक आहेत, पद्मपुराण 55,000 श्लोक आहेत, विष्णू पुराण 23,000 श्लोक आहेत, शिवपुराण असणारं 24,000 श्लोक आहेत, श्रीमद भागवत पुराण 18,000 श्लोक आहेत, नारद पुराण 25,000 श्लोक आहेत, मार्कंडेय पुराण 9,000 श्लोक आहेत, अग्निपुराण 1540 श्लोक आहेत, भविष्य पुराण 1550 श्लोक आहेत, वैवर्त पुराण 18,000 श्लोक आहेत, लिंग पुराण 18,000 श्लोक आहेत, वराह पुराण 24,000 श्लोक आहेत, स्कंद पुराण 81,000 श्लोक आहेत, वामन पुराण 10,000 श्लोक आहेत, कूर्म पुराण 17,000 श्लोक आहेत, मत्स्य पुराण 14,000 श्लोक आहेत, गरुड पुराण 19,000 श्लोक आहेत, ब्रह्मांड पुराण 12,000 श्लोक आहेत. सर्व पुराणांची एकूण संख्या 4 लाख श्लोक आहेत. येणेप्रमाणे हे 18 पुराणाचे श्लोक सांगितले. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम आहे. देवबाप्पा चला. देवबाप्पा देवबाप्पा